नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे इन्व्हेस्टिंग बद्दल, म्हणजे तुम्हाला झिरो पासून इन्व्हेस्टिंग कशी करता येईल, काय करता या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ आहे. आजचे व्हिडिओचे जे प्रेक्षक आहे आपल्याला ते अमोल येवले सर आहेत. त्यांचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टर आहेत ते. तर तुम्ही जाणून घ्या या व्हिडिओमध्ये की कसं इन्व्हेस्टिंग म्हणजे स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टिंग कशी करू शकता असं. धन्यवाद. म्हणजे वो प्रत्येक वर्षाला तुमचे 5% वाढायलाच पाहिजे, म्हणजे मिनिमम म्हणजे तुमचे पैसे जर तुम्ही घरात ठेवले, बँकेत बी सोडून द्या. आता काही लोकांना असे राहतं की माझ्या बँकेवर बी भरोसा नाही, मी माझे पैसे घरात ठेवतो, कुठंच टाकायचे नाही मला. म्हणजे तुम्ही जर पैसे इन्व्हेस्ट नाही केले, कुठेतरी पैसे नाही टाकले, इन्व्हेस्टमेंट नाही केली, तर तुमचे प्रत्येक वर्षाला पैसे 5% कमी होते. म्हणजे 95 रुपये झाले असंच धरून. पुढच्या वर्षी तुम्ही जी वस्तू तुम्हाला आज 100 रुपये आज तुम्ही खरेदी करू शकता, जे पैसे तुम्ही खरेदी करासाठी वाचून ठेवले, काही बी कुठे बी ठेवा, म्हणजे कुठल्या बी कामासाठी वाचून ठेवले तुम्ही पैसे, बरोबर. तुम्ही ती वर्षी वस्तू जर 2 वर्षानंतर घ्यायला गेले मार्केटमध्ये, तर ती वाढून जाईल 20 रुपयाने, बरोबर. म्हणजे ते पैसे तुमच्याकडे कमी होऊन गेले. तुम्हाला 20 रुपये खिच्यातून किंवा कोणाकडनं घेऊन टाकावं लागेल ती वस्तू घेण्यासाठी, बरोबर. म्हणजे तुम्ही तेच पैसे जर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे इन्फ्लेशनला बीट करून दिलं. तुम्हाला जेवढे आता 220 रुपयाची गरज आहे, तर त्यावेळेस तुमच्याकडे 220 रुपये शिल्लक राहतील. म्हणजे इन्फ्लेशनच्या हिशोबाने पैसे असतील तुमच्याकडे, राईट. म्हणून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं तुम्ही असं सांगताय. येस, गुंतवणूक ही तुम्हाला गरजेचं आहे. आणि रिटायरमेंट साठी आहे, तुमच्या मुलांच्या फ्युचर साठी, शिक्षण राहता, हे राहता. तुमचा गोल आहे, छोटासा गोल आहे की कार घ्यायची. आज कार नाही म्हणत 10 लाखाची, आधीपर्यंत 1-1.5 लाखाला यायची, आता 10 लाखाशिवाय कोणीच कार घेत, सगळ्या 10 लाखाचं झालं. आणि तुम्हाला आज तुम्ही गेले लोन घेऊन भेटून जाईल 27 ते 28 हजार EMI येतो. पण जर तुम्ही ठरवलं की मला आज नाही गरज आहे, मी 3 वर्षांनी करेल, पण मी आतापासून 27,000 मी धरून घेईल की मी कार घेतली आज, तर मी ते 27,000 रुपयाचा EMI केला, म्हणजे SIP केली आणि ती हे केली. तर तुम्ही 3 वर्षांनी जेव्हा कार घ्यायला जाणार, तेव्हा त्या कारची किंमत भले 11 लाख असेल, तरी तुमच्या म्युच्युअल फंडची कॉर्पस तो 13 ते 15 लाखापर्यंत राहील, तरी सुद्धा तुमच्याकडे पैसे उरतील. तर याला म्हणता म्युच्युअल फंड. एक छोटासा गोल ठरवून तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करा, SIP. म्हणजे वो एक लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म आपला गोल पाहिजे की मला आता 5 वर्षांनंतर मला घर बनवायचंय, माझ्या घराची हाऊस आहे, मला की मला 15 लाख रुपयाचं 20 लाख रुपयाचं मला घर पाहिजे, माझे हे म्हणजे हे आहे, बरोबर. तर लोक आता लोन घेऊन घर बनवतात, बरोबर. एक फॉर एक्झाम्पल बघू आपण. तर तुमचं असं म्हणणं आहे की जर आपल्याकडे आता पैसे आहेत की मला घर बनवायचं, मी आज लोन काढून घर बनवण्यापेक्षा जर मी 5 वर्षानंतर बांधणार त्याला, आणि आज तेवढंच जेवढं मी हप्ता भरणार आहे, बँकेचा हप्ता भरणार आहे, तेवढं कधी मी आज SIP करत राहिलो, समजून घ्या 10,000 रुपये SIP असेल, तेवढं जर करत राहिलो, तर 20 वर्ष म्हणजे 5 वर्षानंतर मला जेवढे पैसे पाहिजे मला घर बांधायला, इकॉनॉमी वाढली, म्हणजे रेट वाढून मग गेले प्लॉटांचे, तरी पण ते बीट करून दिले, मग मिनिमम मला जेवढे पैसे पाहिजे तेवढे भेटतात. डाऊन पेमेंट तुम्ही मोठं करू शकाल, बरोबर. जे आज तुम्ही विचार केला की 1 करोडचं घर घ्यायचं, जर विचार केला, आज तुम्ही 20 लाख म्हणताय, तर तुम्ही जाऊन ते 30 ते 40 लाख होऊन जातील. तर तुम्हाला 1 करोडचे फक्त 50 लाख घ्यावं लागेल, कारण तुमचा तेवढा कॉर्पस वाढलेला राहील. म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे तुम्ही हप्त्यामध्ये तुम्ही डिक्रीज होता तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही लोन भरतायत, इथं तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये वगैरे इन्व्हेस्ट केले, तुमचे पैसे वाढतात पण आहे, तुमचे लॉंग टर्म वगैरे गोल पण असेल तो पण फिलफिल होऊन जाईल. हो, बरोबर. इव्हन जे आताचे जे लोकांचे होम लोन चालू आहे ते 7 ते 8% चालू राहील. आता जर तुम्ही म्हणता की नाही बाबा मला कर्जमुक्त व्हायचं, मी तर म्हणतो कर्जमुक्त नका हो, काही गरजच नाहीये करायची. जेवढं तुम्ही कर्जमुक्त होण्यासाठी, जो आता तुम्ही जर 20,000 भरत असाल, तुम्ही कर्जमुक्त होण्यासाठी 25,000 भरा, त्याच्याऐवजी 5,000ची SIP करा. कारण तुम्हाला फक्त 7 ते 8% व्याज चालतंय, पण तुम्हाला म्युच्युअल फंड कधी 10 ते 12% देईल, तर तुमचे 3 ते 4% वाचतातच आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की आता तुम्ही सक्रिय नाही आहात, म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आलेच, ते म्युच्युअल फंड मधले पैसे घेऊन तुम्ही केव्हाही हे करा, तरी सुद्धा तुम्ही ती जास्तच अमाऊंट क्लोज करणार. कारण त्याचा इंटरेस्ट रेट हा 7 ते 8% होम लोनचा आहे, पण तुम्हाला म्युच्युअल फंड कधी 10 ते 12% रिटर्न देईल, तर ते केव्हाही तुम्हाला जास्त सेफ हे राहील मनी. सर आता मला म्हणजे तुम्हाला हे पण विचारायचं होतं, तुम्ही बोलले की इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, आता लोक बँकेत पैसे ठेवतात, एक त्याच्या मागे हे पण एक कारण होतं की मी माझ्या बँकेमध्ये जाऊन कधी पण स्लिप भरून पैसे काढू शकतो, मला लागले, माझ्याकडे इमर्जन्सी, मला लागले पैसे, मला आज रात्री पैसे लागले, तर मी कधी पण काढू शकतो बँकेत जाऊन. म्युच्युअल फंड मध्ये जर मी पैसे टाकून दिले, तर मला आज गरज आहे, माझे पैसे मला आत्ता पाहिजे, तर ते आत्ता भेटतील का? म्युच्युअल फंड मध्ये आत्ता लगेच नाही होत. डेट फंड जे असतात ते वाढतात, पण कसं आहे, म्युच्युअल फंडची रिडम्शन ही 3 वाजेपर्यंतच होते. 3 वाजता तुम्ही रिक्वेस्ट टाकून दिली 3 वाजेच्या आधी, तर त्या दिवशी ती रिडम्शन रिक्वेस्ट चालली जाते आणि दुसऱ्या दिवशी अकाउंट मध्ये पैसे येतात. जास्तीत जास्त जर फक्त एवढे शनिवार रविवार बंद असतं, ते धरून चालावं लागतं तुम्हाला, आणि त्याच्यानुसार तुम्हाला काम करावं लागतं.
पण एक थोडीशी अमाऊंट जसं तुम्ही बँकेत ठेवा की नाही बाबा तुम्हाला इमर्जन्सी लागलेच की बाबा रोजचा व्यवहार आहे, मला 10-20 हजार रुपये लागतात किंवा कुठेही लागतात घरातल्यासाठी 20-25-50 हजार, तेवढी अमाऊंट तुम्ही बँकच्या याच्यात ठेवा की जी लिक्विड राहील, तुम्हाला कधी अर्जन्सीला लागली की तेवढी काढता येईल. पण बाकीची जर असं अमाऊंट असेल तुमच्याकडे 1 लाख 2 लाख नाही बाबा मला कधी हॉस्पिटलला लागले किंवा एकदम काही याच्यात लागले किंवा चला बाबा मला प्लॉट घ्यायचा आहे तेव्हा मला 3 लाख लागणार आहे, तर तो तुम्हाला काही इमर्जन्सी फंड नाही की प्लॉट घेणं हा इमर्जन्सी नाहीच आहे. त्यावेळेस तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट बँक मध्ये ठेवण्याच्या ऐवजी मी सजेस्ट करेल की म्युच्युअल फंड्स वगैरे ठेवा, डेट फंड मध्ये ठेवा. म्युच्युअल फंड्स त्याच्यामध्ये तुम्हाला अमाऊंट केव्हाही चांगली भेटेल आणि तुमच्याकडे टाइम ड्युरेशन राहतो, 1 दिवसाचा तर टाइम इन्व्हेस्टमेंटसाठी राहतोच, इश्यू नाहीये. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही म्युच्युअल फंड मध्ये. जास्त इमर्जन्सी राहिली तुम्हाला 1 दिवसानंतर तुम्ही पैसे डेबिट करू शकता. आणि अशी कुठली इमर्जन्सी नाही की बघा बेसिक आता इन्व्हेस्टमेंट चालू कधी करायला पाहिजे की तुमच्याकडे बेसिक आता तुम्हाला तेच पुढचा प्रश्न त्याच्यावर होतो की इन्शुरन्स वगैरे काय असतात माणसाने कधी घ्यायला पाहिजे. पहिले म्युच्युअल फंड वगैरे मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की सिक्युरिटी पहिले बघायला पाहिजे माझ्या फॅमिलीची, माझ्याकडे इन्शुरन्स वगैरे सगळे आहे, मेडिकल काय सगळं मला काही प्रॉब्लेम आला तर माझ्याकडे इन्शुरन्स आहे. टर्म प्लॅन काय असतो, टर्म प्लॅन का बरं घ्यायला पाहिजे म्हणजे मला काही झालं तर माझ्या सिक्युरिटी म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी घरचे सगळे सिक्युअर आहे, मला काही झालं पण तरी पण माझ्या फॅमिलीला एक बेसिक अमाऊंट भेटून जाईल ज्याने त्यांचं सर्वायवल गुड चालेल. तर पहिले हे म्युच्युअल फंड वगैरे मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे पैसे की काही प्लॅन वगैरे इन्शुरन्स प्लॅन वगैरे घेऊन जायला पाहिजे. आता जसं म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्स हे 2 वेगळे राहिले. एक इन्व्हेस्टमेंट झाली की जी ग्रो करण्यासाठी, दुसरं एक राहतं की तुम्हाला जर कधी मेडिकल इमर्जन्सी आली तर तुम्ही काय कराल, तुम्ही घरातला म्युच्युअल फंड विकाल, गोल्ड विकाल, प्लॉट विकाल, काही विकाल, एखादी मोठं घर असेल तेही विकाल, कारण तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीत लागणारच आहे, तुम्ही सोडू नाही शकत, फॅमिली मेंबर्स आहे. पण तुम्ही त्यावेळेस काय कराल, ते सगळं काही वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पहिले स्वतःला सिक्युअर करा की बाबा मी आज चांगला चालू आहे तर एक हेल्थ इन्शुरन्स ठेवा की जो तुम्हाला इमर्जन्सी मध्ये कामात येईल, चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज भेटतील, सगळं काही होईल आणि त्याच्यामध्ये तुमचे तेवढं जे सेव्हिंग राहील ते सेव्हिंग जसं तसं राहील. आता एक्झाम्पल देतो की माझं स्वतःच एक्झाम्पल आहे, मी हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवला होता, मला रिसेंटली पॅरालिसिस अटॅक आला, 7 लाख रुपये बिल निघालं. हे 7 लाख मला जमवण्यासाठी मला 2 ते 3 वर्ष लागले असते. म्हणजे मी आज नाही काढला तो 20 ते 22 हजार रुपये, मी माझं वय जास्त असल्यामुळे मी 20-22 हजार रुपये प्रीमियम भरला, पण त्या 20-22 हजारामुळे माझे 7 लाख म्हणजे 3 वर्ष वाचले, जवळजवळ 3 वर्षाची सेव्हिंग वाचली माझी. म्हणून हेल्थ इन्शुरन्स हा तुम्ही स्वतःसाठी ठेवा. आता राहिलं टर्म प्लॅन, म्हणजे ज्या इन्शुरन्स कंपन्या विकतात त्याच्यात 2 प्लॅन्स असतात, एक टर्म प्लॅन आणि एक असतो एंडोमेंट प्लॅन. एंडोमेंट मध्ये सेव्हिंग करता, ते तुम्हाला इन्शुरन्स पण देतील पण सेव्हिंग पण करून देतील, म्हणजे मग तुम्हाला ते थोडे पैसे वाढत राहतील. बरोबर. पण त्यांचा रेट 6 ते 7% वरती ते देत नाही, कारण त्यांचं मनी मार्केटमध्ये पैसा राहतो आणि सगळं काही मॅनेज होतं, सेफ आहे. तर मग तिथं हे म्हणजे आपल्या फॅमिलीची म्हणजे सिक्युरिटी बघा, तुम्हाला 2 गोष्टीसाठी एकदम इमर्जन्सी फंड लागू शकता. एक हेल्थ केअर म्हणजे तुम्हाला मेडिकली तुमच्यावर काही प्रॉब्लेम आला तेव्हा तुम्हाला एकदम पैसा पाहिजे, तेव्हा तुम्ही मेडिकल इन्शुरन्स ठेवा, ज्याच्याने तुमचं सेव्हिंग जी आहे ती तशीच्या तशी इंटॅक्ट राहते आणि हा प्रीमियम काय नसतो. आता याचा एक्झाम्पल आहे 2 व्हीलर 4 व्हीलर घेतो, गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलंय म्हणून आपण इन्शुरन्स घेतो, पण त्यासाठी आपण कार तर ठोकायला जात नाही ना, आणि तो त्याच वर्षासाठी राहतो. तुम्ही ठोका नका ठोकू, तो गेला, पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचा आहे, सेम गोष्ट आहे. मग माझं मत तेच आहे की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म प्लॅन ठेवा. टर्म प्लॅन मध्ये प्रीमियम हा कमी असतो, जेवढं तुमचं वय कमी तेवढा प्रीमियम कमी, कारण तुमची मरण्याची रिस्क ही कमी राहते आणि याच्याने फॅमिली सिक्युअर राहते, म्हणून ते प्रीमियम कमी घेता. पण तो तुम्ही भरत राहा, याच्याने तुमचं जर काही झालं तर तुम्हाला आता धरून घ्या की तुम्ही 20 लाख रुपये वर्षाला कमवताय, एक्झाम्पल 20 लाख कमवताय आणि तुम्ही किती घ्यायला पाहिजे, तर शक्यतो 10 पट पर्यंत देता, 10 पट पर्यंत ते इन्शुरन्स देता. आता तुम्ही जर 2 करोड बँकेत ठेवले तर तुम्हाला 6 ते 7% प्रमाणे जरी दिले तरी ते 14 लाख रुपये देतील. म्हणजे मग कधी तुमचा ऍटलीस्ट मिनिमम 20 लाख कमवत असेल तर 2 करोडचा मिनिमम ठेवा, म्हणजे 14 लाख रुपये. आता माणूस गेल्यावर माणूस तर भरून नाही भेटत, पण ऍटलीस्ट त्याची फॅमिली सफर न होण्यासाठी की 2 करोड ठेवले तर तो 14 लाख घरी बाबा त्याची फॅमिली चालेल. फक्त 6 लाखाचा तुटवडा पडेल, तो 2.5 करोड किंवा 3 करोडचाही घेऊ शकतो. एक एक्झाम्पल दिलंय, त्याच्यानुसार तुम्ही टर्म प्लॅन ठरवता. म्हणजे लाईफस्टाईल नाही हे होणार की आता बघा माणूस जर टर्म प्लॅन घेतलेला राहिला
आता जीवाचा तर भरोसा नाही, कधी कोणाला काय पण होऊ शकतं. जर झालं एकदा कोणाला काही, तर एक सर्टन अमाऊंट भेटेल ज्याच्यामध्ये बहुत जी गरजेची लाईफ आहे, ज्या एका माणसावर डिपेंड आहे, तिच्या व्यतिरिक्त त्याच्या घरामध्ये दुसरं कोणी काम करत नाही, बरोबर. तर तो गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल हे होणार नाही, बेसिक नीड पूर्ण होतील. मुलं असतील मागे, शिक्षण पाणी होईल. जो गृहिणी असेल तर तिचं पण बेसिक जे चालू आहे, घर चालवायचं आहे, तिला मुलांना मोठं करायचंय तर ते होईल. त्यांचं एज्युकेशन नंतर काही लग्न वगैरे करायचं किंवा त्यांचं हायर एज्युकेशन करायचंय, त्या पैशामध्ये ते तुम्ही करू शकता, सगळं काही करू शकता. म्हणजे तुम्ही एक अमाऊंट सोडून ना की ते बेसिक नीड लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी. आणि तुमचा जो टर्म प्लॅनचा सम ॲश्युअर्ड ठरतो तो तुमच्या लाईफस्टाईल वरनं ठरवा की तुम्ही कशात राहता. तुम्ही जर कार मध्येच फिरत असाल आणि तुम्ही जर म्हटलं मी 40 लाखाचा घेईल, 20 लाखाची कार आणि 40 लाखाचा इन्शुरन्स घेऊन काहीच उपयोग नाहीये, तुम्हाला तेवढं होणारच नाही. मग तुम्हाला 2, 2.5, 3, 5 करोड असं ठेवा, कारण तुमची लाईफस्टाईलच तशी आहे. म्हणजे एका माणसाचा पगार जर 25,000 रुपये असेल, बरोबर, तर त्यांनी निदान म्हणजे 50 लाखापर्यंत, 20 लाखापर्यंत, 25 लाखापर्यंत घेतला 100 टाइम बेटर, तो त्याचे तेवढे अमाऊंट पडलेली मिळाली बँकेमध्ये, त्याच्या इंटरेस्टने तेवढे पैसे येतील महिन्याला 25,000 रुपये, 50 रुपये त्याला येतील की घर फॅमिली सिक्युअर राहील. जेवढा तो होता तेव्हा जेवढे पैसे भेटायचे, तो नसताना तेवढेच पैसे भेटत राहील, तर इफेक्ट नाही होणार. इफेक्ट नाही होणार, लाईफस्टाईलला इफेक्ट नाही होणार. बरोबर. माणसाची जागा नाही भरून भेटणार, पण ऍटलीस्ट जो फायनान्शियल बर्डन आहे तो तरी येणार नाही. बरोबर. एक मिनिमल अमाऊंट मध्ये भेटू शकतं, मिनिमम अमाऊंट मध्ये भेटू शकतो. तर शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं याच्यावर आपण शेअर मार्केट कसं काम करतं, शेअर मार्केट पैसा वाढतो कसा, डुबतो कसा, म्हणजे वर्क कसं करतो शेअर मार्केट. आता शेअर मार्केटमध्ये कंपन्या, आता जसं एक्झाम्पल रिलायन्स कंपनीला ज्यावेळेसही यायचं होतं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की आम्ही पब्लिक इश्यू काढू, IPO काढतो, त्याला इनिशियल पब्लिक ऑफर, ओके, सेकंडरी बुक बिल्डिंग इश्यू म्हणतात त्याला. ते येतात आणि ते म्हणतात की तुम्ही आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करा, आमची टेक्सटाईलची कंपनी हे ते ऑइलचं रिफायनरी असं तसं करत मग ते म्हणतात. मग त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला माहिती की ह्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे, यांनी टेक्सटाईल मध्ये एवढे कपडे दररोज विकले जातात, असं तसं ते सगळं लिहून देतात की ते किती विकता, काय विकता, कुठे फॅक्टरीज आहे, काय. याच्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि तुम्ही भागीदार असता त्यांच्या प्रॉफिटमध्ये आणि लॉस मध्ये सुद्धा. त्यांना म्हणतात पार्टनर. शेअर होल्डर म्हणजे पार्टनर असतो तो प्रॉफिटमध्ये. आता ती जर कंपनी जर 20 ते 25% कमवत असेल तर तुम्ही ते 20 ते 25%च्या प्रॉफिटमध्ये पार्टनर राहता. त्याच्यात दुसरा पण एक ऑप्शन असतो, त्याच कंपनीचे बॉन्ड किंवा ते FDs काढता, ते पण देता, ते पण म्हणता, पण मग ते सर्टन अमाऊंटला देतात 7 ते 8%. आणि ते म्हणतील की आमची कंपनी चांगली, आम्ही फक्त 7% देऊ, कारण त्यांना बँकांच्या ऐवजी दुसरा ऑप्शन आहे, साधे लोक ज्यांच्याकडनं ते 7 ते 8% घेतील, पण ती कंपनी 25 ते 30% कमवत राहील प्रॉफिट, तरच त्यांना फायदा आहे. तर सिक्युरिटी लोक बघतील की ज्यांना सिक्युरिटी मिळते, ज्यांच्यासाठी पैसा वाढला, कमी पण वाढला, थोडा बेसिक अमाऊंट मध्ये पण वाढला, जे सिक्युरिटी FD टाईप लोक आहे, जे FD मध्ये ठेवतात पैसे, की हो इथं 60% वाढत आहे, इथं मी पैसे डुबणार नाही, माझ्या 7च्या जागा 8% वाढतात, इथला मध्ये इथं टाकून तुम्ही, ज्यांना रिस्क नाही घ्यायचे, मला झिरो रिस्क प्रॉफिटशी काहीच लेणं देणं नाही, कंपनीच्या प्रॉफिटशी काहीच नाही, कारण त्याच्यावर गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन नुसार त्यांना पहिले जरी कंपनी डुबली तरी गव्हर्नमेंटकडे एवढं ते सफिशियंट अमाऊंट असते की त्याच्यामध्ये पहिले त्यांना दिले जातात, ज्यांचे बॉन्ड्स असतात त्यांना पैसे पहिले दिले जातात. म्हणजे कंपनी डुबून पण गेली तरी पण ज्यांनी बॉन्ड्स वगैरे मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले त्यांचे पैसे दिले जातात. पण शेअर ज्याचे आहे त्याच्यामध्ये जर कंपनी डुबली आणि ते झालं तर त्याचे पैसे जातील का, कारण तो प्रॉफिट मध्ये जेवढा भागीदार होता तेवढाच तो लॉस मध्येही भागीदार राहतो. तू आता 50च्या बदल्यात 20 रुपये प्रत्येक भेटताय, प्रत्येक महिन्याला तुला इन्कम येते किंवा तू कमवतोय, जेवढा तो मालक कमवतोय तेवढा तू पण कमवतोय, तर तू लॉस तो मालक घेईल, लॉस तुला पण घ्यावा लागेल. बरोबर. म्हणजे पण जर मोठ्या कंपन्या घेतल्या तर तुम्हाला कधीच युजली येत नाही, पण एका कंपनीत सजेशन म्हणून म्युच्युअल फंड पुढे का चालले, कारण म्युच्युअल फंड हे एका स्टॉक मध्ये टाकतच नाही, ते 15 ते 20 स्टॉकचं बकेट करतात. त्याच्यामुळे काय होतं की सगळ्या कंपन्या येतात, चांगल्या पण आणि खराब पण. आता त्यांना सगळ्यात चांगल्या निवडल्या जातात, पण एखाद्या कंपनीने जर कधी काही खराबी केलीच तर ती बाहेर निघून जाईल त्याच्यातून, पण त्यांना काही फरक नाही पडणार, कारण त्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट एका कंपनीत नाहीच आहे ना. म्हणून तुम्ही शेअर मार्केटला असं पण आहे की पैसे बनता, खूप बनता, आणि पैसे जाऊ पण शकता जर तुम्हाला नॉलेज नाहीये, गायडन्स नाहीये, नॉलेज नाहीये, तर जाऊ पण शकता, नाहीतर याच्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे बनायला तुम्ही एवढे पैसे बनवू शकता की हात नाही, गमवायला तुम्ही जेवढे तुमच्याकडे करोड रुपये त्याला झिरो बी करू शकता. झिरो गायडन्स नाही तुमच्याकडे, तुम्हाला माहिती नाही की पैसा वाढतो कसं काय, कंपाऊंडिंग कसं काय होतो, त्याला वाढेल कसं काय होतो, प्रत्येक महिन्याला वाढेल कसं तुम्हाला माहिती नाही, तुम्ही नुसते
गेले कुठला विषय नाही, वळण टाकून दिलं हा तर ते प्रॉफिट कधी भेटत प्रॉफिट कधीच नाही. आणि युजली सध्याच्या जनरेशन मध्ये सगळ्यात जास्त काय इन्फॉर्मेशन आहे. बरोबर लोकांना टेलिग्रामला टिप पाहिजे असते, व्हॉट्सअपला टिप पाहिजे असते, युट्यूबला टिप पाहिजे असते, आणि त्या टिप वरूनच त्यांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. आणि नंतर ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि त्या टिप बंद होऊन जातात आणि ते डुबल्यानंतर म्हणतात की स्टॉक मार्केट खराब आहे, हा चुकीचा समज आहे. स्वतःचा अभ्यास नीट करून चाला, किंवा मग एखाद्या ऍडवायझरची हेल्प घ्या जे रजिस्टर्ड असतात. जसं आम्ही ब्रोकर आहे, आम्ही रजिस्टर्ड आहे, आम्हाला वरतून रिसर्च अनालिस्ट कडनं जे स्टॉक्स रेकमेंड असतं आम्ही ते सजेस्ट करत असतो. म्हणजे एक तुम्ही बघता की भाऊ या कंपनी 5 वर्षा पहिले पण काय केलेलं आहे, 10 वर्षा पहिले काय केलंय, म्हणजे कन्सिस्टन्सी जे कस्टमर आहे त्यांना ग्रो करते का, म्हणजे शेअर वाढताय का. तर म्हणजे असं नव्या कंपनीत इन्व्हेस्ट नाही करून देणार आहे, पोर्टफोलिओ बघणार तुम्ही पहिले की कसं राहतं काय, मग समजते पैसे इन्व्हेस्ट करणार, म्हणजे सिक्युअर राहतं भाऊ. सिक्युअर्ड. जो 20 वर्षापासून एक काम करतोय तो त्या काय माहिती त्याला भरपूरच माहिती राहतं, जे फ्रेशरला नाही माहिती राहतं. की तो एक्सपर्ट बनून जातो ना. मग 20 वर्ष एका फील्ड मध्ये राहणं म्हणजे तो एक्सपर्ट होतो. आता तुम्हाला जर आजार झाला काही तर तुम्ही स्वतःहून जाऊन तर ऑपरेशन करणार नाही, तुम्ही एका एक्सपर्ट डॉक्टर कडेच जाणार. एक्सपर्ट सेम गोष्ट असं होतं की लोकांना कळत नाही. लोक वाटतं की मग मी करू शकतो ना, अरे असं थोडं राहतं, प्रत्येकाचं काम प्रत्येकाला जमतं. आणि कन्सल्टेशनची काहीतरी व्हॅल्यू राहते. समोरच्याला 20 वर्ष जर फील्डमध्ये दिलेले त्याला माहिती की पैसा ग्रो कसं काय होईल, असं त्या फील्डमध्ये पैसा वाढेल कसं काय, म्हणून कन्सल्टेशनला भेटायला पाहिजे. कन्सल्टेशन करणं समजून घ्यायला पाहिजे की पैसा वाढतो कसं काय, मी माझे पैसे पुढे टाकू काय टाकू. बरोबर. तर सर म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि तो कसा वेगळा राहतो शेअर मार्केटपेक्षा. म्युच्युअल फंड मध्ये आणि शेअर मार्केटमध्ये भरपूर लोकांना कन्फ्युजन आहे की म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट एकच आहे, म्हणजे फरक काय राहतो शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये फरक काय. आता शेअर मार्केटमध्ये तुमचे डायरेक्ट पैसे शेअर्स मध्ये जातील, की तुम्ही रिलायन्सचा शेअर्स घेतला, कोणत्याही कंपनीचा शेअर्स घेतला, एबीसी कंपनी, डिफेन्सची कंपनी झाली जसं BL वगैरे, तर त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये तुम्ही टाकता. ही तुमची झाली डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जी तुम्हाला समजते तुमच्या समजुनुसार, किंवा तुम्ही ज्याच्याकडनं नॉलेज आहे त्याच्याकडनं घेऊन, किंवा एका इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर कडनं घेऊन तुम्ही घेतले. पण म्युच्युअल फंड मध्ये कसं होतं की तुम्ही डिसाईड नाही करत की तुम्ही कोणते स्टॉक घ्यायचे, तो त्यांचा एक्सपर्ट सब्जेक्ट फंड मॅनेजर असतो, तो डिसाईड करतो की कोणते मला स्टॉक घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायचे. नुसते कोणते घ्यायचे नाही, किती प्रमाणात घ्यायचे ते तो ठरवतो. त्यांच्याकडे टूल्स असतात, सगळं असतं, अनालिस्ट असतात, मोठी टीम राहते, डेटा असतो, कंपन्यांना ते व्हिजिट करत असतात, त्याच्यामुळे त्यांना जे नॉलेज असतं ते सगळ्यात जास्त असतं. आता म्युच्युअल फंड मध्ये पण 2 प्रकार आहे. म्युच्युअल फंड ते स्वतः शेअर मार्केटमध्येही टाकतात, चांगल्या कंपन्या 15, 20, 25. आता म्युच्युअल फंडवर डिपेंड आहे की तो कोणता म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानुसार ते 10-15 मिनिमम 15 ते 20 कंपन्यांमध्ये टाकतात. दुसरा एक म्युच्युअल फंड असतो जो की समोरच्याला वाटतं की नाही बाबा मला शेअर मार्केटची रिस्क नकोय, मी फक्त कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये टाकेल किंवा गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्स मध्ये टाकेल, किंवा मनी मार्केट ज्याला ओव्हरनाईट म्हणजे RBIच्या इंटरेस्ट रेट नुसार चालतील अशा फक्त मार्केटमध्ये टाकायचे, की जिथे ते पैसे कमी होणार नाही, वाढतील थोडेसेच पण ते कमी होणार नाही. जरी मार्केट खाली पडून गेलं तरी चालेल, सिक्युअर माझा पैसा. तर सिक्युअर माझा पैसा. म्हणजे बँकच्या FD सारखाच पैसा म्युच्युअल फंडच्या डेट फंड मध्येही असतो. हे अजूनपर्यंत लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केटमध्येच टाकले जातील आणि माझे डुबूनच जातात. असं होऊ शकत नाही. दोघं असतं. आणि म्युच्युअल फंड कधीच हे होत नाही. रिटर्न्स एखाद्या वर्षी तुम्हाला इम्पॅक्ट होतील, एखाद्या वर्षी चांगला नाही करणार, पण एखाद्या वर्षी खूप चांगली इकॉनॉमी चांगली केली, सगळं चांगलं झालं, सेल्स चांगले झाले, तर तुम्हाला ग्रोथ चांगलीच भेटेल. तर सर आता हे सांगा की आता बघा लोक म्हणजे एक लॉंग टर्म वापरतात की शॉर्ट टर्म, हे राहतं काय की लॉंग टर्म पैसा ठेवायला पाहिजे, शॉर्ट टर्म पैसा काढून घ्यायला नाही पाहिजे. जेवढा तुम्ही जास्त पैसा ठेवला म्युच्युअल फंड मध्ये, जास्त वेळासाठी पैसा जर राहू दिला तर पैसा वाढेल तुमचा वाला, कंपाऊंडिंग होईल, लवकर म्हणजे जास्त इंटरेस्ट भेटेल तुम्हाला. हे राहतं काय, कसं काम करतात म्युच्युअल फंड. आता एक एक्झाम्पल म्युच्युअल फंडचं जसं एक एक्झाम्पल घेऊया. 1000 रुपयाची SIP केली, तुम्ही 10 वर्ष केली, तर 10 वर्षाला तुमचे जवळजवळ 1,20,000 रुपये इन्व्हेस्ट होता. 12 गुणिले 10 1,20,000. तर 1,20,000 इन्व्हेस्ट होता. पण तुम्ही जर 12% रिटर्न, द बेसिक रिटर्न पकडून चालू, इक्विटी मार्केटमध्ये 12% रिटर्न असतात, पण ते दर वर्षाला कन्सिस्टंटली भेटतील असं नाही. एखाद्या वर्षी मार्केट खाली राहील, एखाद्या वर्षी ते 24, 45, 50% देईल, 100% रिटर्न देईल, ते तुम्ही काही सांगू शकत नाही. पण त्यावेळेस जर ओव्हरऑल तुम्ही जर ऍव्हरेज बघितलं तर 12% रिटर्न भेटतील, तर ते तुमचे 2,24,000 झालेले असतात, जे की तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 1,20,000 आहे.
पण 10 वर्ष ते तुम्हाला एक हजाराने टाकलेले. ते असं नाही की तुम्ही 1,20,000 पहिल्याच दिवशी टाकले. बरोबर. एखाद्या वेळेस जर तुम्ही इकॉनॉमी जेव्हा ते असेल तर ते माइट बी 4 पट झालेले असतील. जे बँक दुप्पट पण करणार नाही, तिथं म्युच्युअल फंड 4 पट करून ठेवतो. बँकेत 1,000 रुपये जमा केला, बँकेत काहीच देणार नाही तुम्हाला. ठीक टाकत राहू तू पैसे, मी तर तुला काहीच देऊ नाही शकत आहे. पण तेच पैसे तुम्ही इथे एसआयपी मध्ये टाकले, प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये थोडे थोडे तुम्ही रोज म्हणजे जीवनावर काढताय, दर महिन्याला 1,000 रुपये टाकताय, तर 10 वर्षामध्ये होईल ते 1,20,000 रुपये. बरोबर. पण ते डबल होऊन जातील डायरेक्ट. म्हणजे ते त्या वेळेपर्यंत पोहोचत 1,20,000 रुपये तुम्ही जमा केले तिथपर्यंत, आणि ते 1,20,000 रुपये डायरेक्ट 2,24,000 रुपये होऊन गेले. म्हणजे डबल पैसे होऊन गेले 10 वर्षानंतर डायरेक्ट. आणि तुम्ही टाकले 1,20,000 रुपये, तुम्ही टाकता 1,000 रुपये, तुम्ही प्रत्येक वेळेला 1,000 रुपये टाकताय. पण ते कंपाऊंडिंग होऊन सर प्रत्येक वेळेला 12% पण इंटरेस्ट रेट पकडला आपण कॉमन, तर ते 10 वर्षानंतर डबल पैसे होऊ शकतात तुमच्या त्याच्यामध्ये. पण कमी तर होणार नाही, 12% पेक्षा तर राहत नाही कमी. मला मी तर बघितलं नाही आतापर्यंत 12% पेक्षा कमी होता पैसे होत, पण असं आपल्याला माहिती नाही. एखाद्या वर्षी काढलं तर ते तुम्हाला दिसतील, पण ओव्हरऑल ऍव्हरेज जर पकडला 12% रिटर्न राहील. आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज याच्यानुसार, इकॉनॉमीनुसार ते ग्रोथ होत राहते. त्याच्यामुळे काही इश्यू होत नाही. जसं आताच्या पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या सगळ्या चांगल्या असल्यामुळे टायप्स आहे, क्रूड ऑइल वगैरे याच्यासोबत आपण टायप करून ठेवले, त्याच्यामुळे कसं आपली इकॉनॉमिक ग्रोथ चांगली होते. तर त्याच्यामुळे आता ती ग्रोथ फास्ट राहील. जे रिफॉर्म्स नव्हते होत ते आता रिफॉर्म्स व्हायला लागले, त्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ चांगलीच भेटेल. तुम्ही बँकेत ठेवायच्या ऐवजी, घरात ठेवायचे पैसे ऐवजी तुम्ही थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करायचे. तुम्हाला शंका आहे थोडे छोट्या अमाऊंटवर चालू करा, की 1,000 रुपये, 500 रुपये, 2,000 रुपये तुम्ही ज्या पण अमाऊंटवर चालू केलं, तुम्हाला दिसायला लागेल. ते वर्षभरातच तुम्हाला दिसायला लागेल तुमचा की पैसे वाढताय की नाही वाढते, तर किती वाढताय. आणि लोक असा विचार करतात की यार म्हणजे ते रेड दिसतं, वाटतं की पैसे कमी झाले, आपल्याला पैसे कमी होत आहे दिसत आहे असं. तर त्या कंडिशन मध्ये पैसे काढायला पाहिजे की कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे, आणि वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष पैसे ठेवायलाच पाहिजे. मिनिमम रूल ऑफ 7 म्हटला जातो. रूल ऑफ 7 म्हणजे 7 वर्ष तुम्ही ठेवा. 7 वर्षामध्ये तुम्ही जेवढे टाकले त्याच्यापेक्षा ते पैसे कमी होत नाही. तुम्ही जेवढे टाकले तेवढे धरून घ्या. तुम्हाला वाटलं रिस्क आहे, नाही बाबा नाही, म्युच्युअल फंड मध्येचा रूल आहे 7चा, की 7 वर्षानंतर तुम्ही जेवढे टाकले तेवढे तर मिनिमम भेटतील. किती का खराब कंडिशन होऊ जाऊ, इकॉनॉमीची किती खराब झाली तरी ते 7 वर्षाने जेवढे टाकले तेवढे तर भेटतीलच. डुबणार तर नाहीच, जेवढे टाकले तेवढे भेटतील. कारण ती सायकल चालत राहते वर खाली. असं म्हणणं आहे की 7 वर्षापर्यंत पैसे टाकले कंटिन्यू कन्सिस्टन्सी, तो वाढतील ते किती, त्याचं काही सांगता येत नाही. त्याचं काही सांगता येत नाही. 12% वाढलं तर किती वाढलं ते माहिती नाही, पण जर कमी तर बिलकुल नाही होणार. कमी तर काहीच नाही. ऍटलीस्ट तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढी तर मिनिमम राहील. मिनिमम तेवढे बघा, शेअर मार्केट एवढं मोठं आहे की शेअर वेगळे, म्युच्युअल फंड वेगळे, लोकांना हे समजवणं फार मोठा टास्क आहे. तुम्ही एवढं सोप्या भाषेत सांगितलं, तीच मोठी गोष्ट आहे. आणि होतं काय माहितीये का, लोकांना असं वाटतं की शेअर मार्केट जसं एक शेअर मी टाकलं आणि एक्झाम्पल लोक मोजून जातात, बघ मग ही कंपनी डुबून गेली, ही कंपनी डुबून गेली. पण म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जसं सांगितलं ना, आता समजलं, म्युच्युअल फंड वाले एका फंड मध्ये पैसे टाकत नाही, तो 15 फंड मध्ये पैसे टाकतोय. 15 फंड मध्ये पैसे टाकले, 2 कंपन्या डुबून गेल्या, काय असं पकडू आपण, 2 कंपन्या डुबून गेला तर पैसा झिरो नाही होणार. 13 कंपन्या परफॉर्म करताय, प्लस मध्ये आहे. 2 कंपन्यांची पण मला भरपूर करूनच भेटेल, काहीच प्रॉब्लेम. लोकांसाठी एकदम सोप्या भाषेमध्ये तुझा पैसा डुबणार नाही, थोडा का होणार वाढत राहील, फक्त ज्याला माहिती आहे गोष्टी म्हणजे त्याला भेटा. आणि म्युच्युअल फंड मध्ये पण अजून एक आहे, मल्टी ऍसेट्स वगैरे म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये गोल्ड. लोकांना आता गुंतवणूक करणारे आधीचे लोक होते की गोल्ड सगळ्यात मोठं आतापर्यंत म्हटलं जातं की हेवन आहे, म्हणजे त्याला स्वर्गच म्हटलं जातं. की काही झालं तो काय म्हणेल, नाही बाबा मी फक्त गोल्ड मध्ये करेल. म्युच्युअल फंड मध्ये पण गोल्ड असतात, गोल्ड बीज वगैरे सगळं गोल्ड म्युच्युअल फंड्स पण राहतात. गोल्ड असतं, सिल्वर असतं, त्या कॉमोडिटीज मध्ये पण इन्व्हेस्ट होतात. असं काहीच नाहीये की नुसतं स्टॉक मार्केट आहे किंवा डेट मार्केट आहे, त्यांच्याकडे कॉमोडिटी मार्केट सुद्धा असतं. सोनं घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही तेवढा सोनं म्युच्युअल फंड घेतले, सेम व्हॅल्यू भेटेल. आणि जर तो वाढेल तर हा पण वाढतो, तसा वाढेल. आणि त्याच्यामध्ये असं काहीच नाही, 100-200 रुपये असेल तरी गोल्ड घेऊ शकता, असं काहीच नाहीये. आज मार्केटचा रेट चालू आहे 1.25 लाख रुपये. गरज नाहीये तुम्हाला 1.25 लाख रुपयाचं हे करायला. 100 रुपये असेल, तुम्ही 100 रुपये त्या म्युच्युअल फंडला टाका, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेवढंच गोल्ड भेटेल, भले ते 0.1 ग्रॅम भेटेल, पण भेटेल तुम्हाला. आणि ते लिक्विड राहील. अजून दुसरं एक आहे, हे डिजिटल फॉर्म मध्ये राहील, त्याच्यामुळे तुम्हाला घरी चोरी होणं, काही होणं हे टेन्शन नाही.
सांभाळायचं टेन्शन नाहीये. ऑनलाईन तुम्ही केव्हाही रिक्वेस्ट टाका, दुसऱ्या दिवशी पैसे रिटर्न तेव्हा जे रेट राहतील त्या रेटच्या त्या रेटच्या हिशोबाने भेटेल. जे आता इथं जे याला फिजिकल मार्केटला 3% GST ऑनलाईन मार्केटला पण तेवढंच राहते का? तिथे काहीच कापले जात नाही. जिथं तो गव्हर्नमेंटचं हे चालतं. आता आपण गोल्डच्या शॉप मध्ये जातो तेव्हा घेतो, ते काय करतात, मेकिंग चार्जेस, हे चार्जेस, ते चार्जेस करत लावता. इथं तर तुम्ही डायरेक्टच गोल्ड बाय करताय, तर त्याला अंडरलाईंग ऍसेट जो असतो तो गोल्ड असतो. गोल्ड 24 कॅरेटचा जो रेट चालू त्या रेटने देतात. ते त्याचे SIP वगैरे पण करता येते का? SIP पण करता येते. म्हणजे तुम्ही असं नाही की लमसम तुमच्याकडे 500, 1000, 2000, 5000 म्हणजे तुम्ही 1.25 लाख सोने लोक जर मिनिमम 50,000 घेतात असतात, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही 500 रुपयापासून 200 रुपयापासून 100 रुपयापासून SIP करू शकता. तुम्ही सोनं घेऊ शकता. लोकांच्या भाषेत सोनं घेऊ शकता. फक्त डिजिटल फॉर्म मध्ये राहील. जे तुम्हाला ज्या वेळेस वाटलं, जसं मी स्वतः गव्हर्नमेंटच्या सोर्वियन गोल्ड बॉन्ड्स आता गव्हर्नमेंट बंद करण्याच्या मागे लागले. त्याचं रिझन होतं की गोल्ड इम्पोर्ट जास्त होत होतं, म्हणून गव्हर्नमेंटने चालू केलं होतं. तर जसं आता माझ्या मुलीचं लग्न करायचंय, मला 20 वर्षांनी येईल, तेव्हा मला गोल्ड घ्यावंच लागेल. आता ते गोल्ड घ्या, कुठे ठेवा, ते चोरीला जाईल किंवा काय होईल, किंवा त्याला ऑक्सिडेशन होईल, काय होईल, ती रिस्क का घेणार. मग मी गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेतले, सॉर्वियन गोल्ड बॉन्ड्स, आणि त्या बॉन्ड्स मध्ये मी माझ्या मुलीचं लग्नासाठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली. म्हणजे की गोल्डच्या स्पेसिफिक कंपनी का, की ज्याची गोल्ड ज्यांनी ठेवलं आहे, की हे डिजिटल फॉर्म मध्ये सगळ्या डिजिटल फॉर्म मध्ये राहील. म्हणजे कुठली कंपनी आहे का स्पेसिफिकली की ह्या कंपनीमध्ये गोल्ड इन्व्हेस्ट होतं? नाही, AMC, ज्यांना AMC म्हणतात, म्हणजे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी, जसा SBI, त्याच्यानंतर HDFC, यांच्याकडेही स्वतःकडे असतं. नंतर गव्हर्नमेंटने सोर्वियन गोल्ड बॉन्ड्स काढले, बॉन्ड्स पण राहतात. त्याच्यानंतर ETF पण असतो, इक्विटी ट्रेडेड फंड असतो, ज्याला गोल्ड बीज म्हणतात. गोल्ड तसंही बाय करता येतं. म्हणजे तुम्हाला 4 का 5 पद्धतीने गोल्ड बाय करता येतं ऑनलाईन. काय फरक होतो ETF मध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये? काय फरक होतो? म्युच्युअल फंड हा 15-20 स्टॉक्स मध्ये टाकला जातो, आणि हा दिवसभरात ट्रेड नाही होत. हा तुम्ही टाकला एकदा तर तो दिवसाच्या NAV ला येतो, म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू, त्याच्यावर त्याचा ठरतो. पण तो दिवसाची जी मुवमेंट होते त्याच्यावर तो कधीच टाकत नाही. तो तुम्हाला संध्याकाळी जे 3-3:30 ला बंद होतो, त्याचं मार्केट बंद होतो, त्या रेटला भेटेल. तो 15 रुपये राहील, जो पण ज्या म्युच्युअल फंडचा चालेल. पण ETF तसा नाहीये. इक्विटी ट्रेडेड फंड हा डायरेक्ट ट्रेड होत असतो. हा ट्रेड होतो समोर अंडरलाईंग ऍसेटवर. जसं गोल्ड चालू आहे तर गोल्डचा 200 रुपये, 200 चालू आहे तर गोल्ड जर वाढत राहील तर तो 200चा 201, 202 असा दिसेल. तर तुम्ही त्याला ऑनलाईन ट्रेड करू शकता ETF ला, आणि ETF ला चार्जेस कमी राहतात. अंडरलाईंग ऍसेट सेम राहतो गोल्ड. म्हणजे याच्यामध्ये पण SIP करतात का? ETF मध्ये पण ETF पण SIP करतात. रिस्क कुठला जास्त राहतो? कुठल्या रिस्क काहीच नाही, दोघांना सारखंच. म्हणजे ते ऑटोमॅटिक ट्रेड करतात की मॅन्युअली आपल्याला मॅन्युअली सेट करावं लागतं. दिवसात तुम्ही जर लावून दिलं, म्युच्युअल फंड मध्ये काय होतं की दिवसाच्या शेवटला येतील, आणि जेव्हा तुम्ही जर मार्केटच्या समोर असाल, तुम्ही जर रोज बघू शकाल, तर तुम्ही ETF घ्या. कारण ETF तुम्हाला दिवसभरात कमी भावाला, आता या भावाला मला घ्यायचा होता, घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. किंवा मग तुम्ही सेट करून टाका, त्याच्यात पण SIP होते. त्याला स्टॉक SIP किंवा ETF SIP पण म्हणतात. तशी करता येते की बाबा ह्या मला जर कधी 200 रुपये चालू आहे, मला 198 ला घ्यायचा आहे, टाकून सोडून द्या. दिवसभरात जर तो चुकून टाकून 198 येऊन गेला तर तुम्हाला भेटून जातो. आपण ते ज्या अमाऊंटला सेट करतो त्या अमाऊंटला घेऊन गेल तो दिवसभरात. नाही आला तर तो नाही घेणार. म्हणजे आपण SIP करायचं म्हणलं तर सेट करणं गरजेचं आहे की SIP चालू ठेवायची आपण? की SIP तुम्ही दिवसभरात लावून दिली तर सकाळी 11 वाजता ऑटोमॅटिकली बाय करून घेता. जो सकाळी 11 रुपयाला भाव आहे, तो भाव आहे त्या 11 वाजेच्या भावाला ते डायरेक्ट चालले जातात. हा, दिवसभराच्या एंडचा याला भाव ठरतो त्यांचा. जो भाव आहे ते भाव घेऊन गेले नाही, SIP चालू आहे तुमच्यावर. करेक्ट. जेव्हा आपण विकायचं तेव्हा जो रेट राहील त्या रेट मध्ये तुम्ही विकू शकता. सगळं मार्केटमध्ये जाऊन सोनं बस. ETF मध्ये कसं असतं, ETF मध्ये चार्जेस कमी राहतात. कारण ETF हा फक्त एक पर्टिक्युलर याचा असतो, त्याच्यामध्ये ते डिसाईड नाही करू शकत, की तुम्ही नाही डिसाईड करत, किंवा फंड मॅनेजर नसतो त्यांना की कोणी असं डिसाईड करेल की नाही बाबा मला रिलायन्स 10% पाहिजे आणि मला HDFC बँक 25% पाहिजे. नाही, तसं नाही ठरवता येत त्यांना जो अंडरलाईंग ऍसेट आहे त्याच्यानुसारच घ्यावा लागतो, तेवढाच पर्सेंटेज मध्ये. जर रिलायन्सचं वेटेज 10% तर 10% घ्यावा लागेल, ते 15% घेऊ शकत नाही. तिथे काहीच करता येत नाही. हा, पण जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये जातो तर फंड मॅनेजर ठरवतो, नाही बाबा आता रिलायन्सचे रिझल्ट चांगले, रिलायन्सने या कंपनीला अक्वायर केलं, त्याला गेलं, तो ठरवेल
की मला 40% रिलायन्स घ्यायचा, तो 40% विकत घेईल त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये. तर म्युच्युअल फंडमध्ये हा ऍडव्हान्टेज असतो. म्युच्युअल फंड मध्ये जे काम होतं ते हा म्युच्युअल फंड होतो, फंड मॅनेजर बोलले तुम्ही, हा सगळं काय करतो का? हा, म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर सगळं डिसाईड करतो. ETF मध्ये नाही. ETF मध्ये फंड मॅनेजर फक्त नावापुरता राहतो. हा एक्सचेंज कडनं ठरलेला असतो रेट. एक्सचेंजने ठरवलेला असेल, जसं निफ्टी बीज असतो. आता निफ्टी म्हणजे काय? निफ्टी हा 50 स्टॉक्सचा, इंडियातल्या ज्या टॉप मोस्ट 50 कंपन्या आहेत त्याच्यातला एक वेटेज ठरवलेलं असतं, तेवढ्या कंपन्यांचा ऍव्हरेज राहतो. एक खट्टी 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचंय, तुम्ही निफ्टी 50 मध्ये जाऊ शकता आणि घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण 50 मध्ये जर कंपनी खराब झाली तर स्वतः एक्सचेंज काय करते, त्या कंपनीला तिथून काढून बाहेर फेकते आणि त्याच्याबद्दल जीच कंपनी चांगली करते त्याला तिथं आणून ठेवते. टॉप 50 ला त्याच्यामध्ये जो फंड होतो, हा, निफ्टी 50 याच्यात 50 टॉपच्या कंपन्या भेटतात, जे इंडियातल्या टॉप मोस्ट 50 राहतील. आज एका वेळेस ONGC होती पहिले, रिलायन्स काहीच नव्हती. आज रिलायन्स पहिले, HDFC बँक पहिले, ह्या मोठ्या आल्या. पण त्याच जर कधी 20 वर्षापूर्वी बघितल्या तर त्या नव्हत्या, या खाली कुठेतरी होत्या. आज त्या टॉपला आल्या. पुढच्या म्हणजे नेक्स्ट जनरेशन आपल्या मुलांपर्यंत दुसऱ्या कंपन्या राहतील, सगळ्या IT कंपन्याच राहतील आणि छोट्या छोट्या येतील. किंवा झोमॅटो सारखी कंपनी राहील जी फक्त डिलिव्हरी बेस हे देते, ती पण राहील. एखाद्या दिवस ती पुढचं फ्युचर राहील, कोणालाच माहित नाही ना की फ्युचर काय आहे. तर त्या कंपन्या ऑटोमॅटिकली आपल्या पोरांना भेटतील निफ्टी 50.